चला तर मैत्रिणींनो, आज आहे ना आपण आहे ना वांग तवा फ्राय बनवूया। तर ही मोठी वांगी आहे ना सध्या बाजारात मिळत आहेत। तर ही वांगी आणलेली मी आता ही छानपैकी धुवून आहे ना आपण कटिंग करून घेणार आहोत। हे पहा मैत्रिणींनो, छानपैकी धुवून आपण गोलाकार कटिंग करून घेतलेले आहे। आता याच्यासाठी काय मसाला वापरायचा चला तर बघूया आपण। हे पहा, इथं खूप सारा लसूण घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि इथे चवीनुसार मीठ पण ॲड केलेलं आहे। आणि हो, याच्यामध्ये ना 1 वाटी कोथिंबीर घ्यायची आहे। हे छानपैकी ना आपण आता मिक्सरमधून आहे ना बारीक करून घेणार आहे। आधी ना आपण लसूण बारीक करूया, त्याच्यात नंतर कोथिंबीर टाकून बारीक करूया। चला तर मग मिक्सरमधून ही पेस्ट करून घेऊया आपण। हे पहा मैत्रिणींनो, किती सुंदर असं आहे ना पेस्ट तयार करून घेतलेलं आहे आपण। याच्यात थोडंसं आहे ना मी पाणी ॲड केलेलं आहे बरं का। आता हे ना आपण आहे ना एका बाउलमध्ये काढून घेऊया। हे पहा, इथे आहे ना मी एका प्लेटमध्ये आहे ना बेसन पीठ घेतलेलं आहे। आता आहे ना आपण हे जे आहे ना कटिंग केलेलं याला आहे ना हा मसाला आपण लावून घेणार आहोत बरं का। या पद्धतीने असं लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी। या पद्धतीने आपण सर्व यांना लावून घेणार आहोत। इथे ना तोपर्यंत मी आहे ना तवा छानपैकी गरम व्हायला पण ठेवलेला आहे। त्याच्यात तेल पण ॲड केलेलं आहे थोडंसं, एकदम जास्त तेल नाही, थोडंसं तेल ॲड केलेलं आहे। ते गरम झालेलं आहे आता। आणि इथे ना जे आपण मसाला लावला होता ना वांग्याला दोन्ही साईडनी, तर छानपैकी आहे ना त्याला बेसन पिठामध्ये ना असं डीप करायचे दोन्ही साईडनी आणि तव्यावर ठेवायचं आहे। असं या पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊया। वाव, मस्तच। हे पहा मैत्रिणींनो, कमी गॅसवर आहे ना छानपैकी आहे ना असं ठेवायचं आहे आपण, मस्त सजवून त्याला छानपैकी होऊन द्यायचं आहे। वरून थोडं थोडं तेल पण ॲड करायचं आहे आणि याच्यावर आहे ना मैत्रिणींनो आपण झाकण ठेवणार आहे 1-2 मिनटं, छानपैकी वाफवून घ्यायचे आहे। नंतर त्याला पलटी करणार आहोत। तर मैत्रिणींनो, अशा छोट्या छोट्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा। आता हे 2 मिनटं आपण वेट करणार आहोत। हे पहा मैत्रिणींनी आता छानपैकी पलटी करत आहे। 2 मिनटं झालेले, झाकण पण काढलेलं आहे। हे पहा मैत्रिणींनी दोन्ही बाजूने छानपैकी आपण फ्राय करून घेतलेलं आहे। आता मी एका प्लेटीत काढून घेत आहे। हे पहा किती सुंदर असं दिसतंय ना। व्हिडिओ आवडल्यास नक्की मैत्रिणींना लाईक शेअर कमेंट